आणि एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सभागृहात मतदानासाठी लाच घेणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई होणार असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। आमदार खासदारावर खटला चालणार असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठानं निर्णय बदललेला आहे। सुप्रीम कोर्टानं 1998च्या नरसिंहराव निकालामध्ये आपला निर्णय फिरवलेला आहे। 5 न्यायाधीशांच्या घटनापीठानं 3-2च्या बहुमतानं दिलेला निर्णय फिरवलाय। लोकप्रतिनिधींवर कारवाई करता येणार नाही असा निकाल दिला होता। मात्र सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठानं हा निर्णय बदललेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स आहेत? सुप्रीम कोर्टाने 1998चा निकाल बदललेला आहे आणि आता आमदार आणि खासदारांवर सुद्धा खटला चालणार आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, अगदी बरोबर आहे। नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा काही खासदारांनी सभागृहामध्ये मतदान करण्यासाठी पैसा स्वरूपात लाच घेतली अशा प्रकारचा आरोप झाला होता आणि त्यानंतर या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टामध्ये खरं तर हे प्रकरण गेलं होतं। तेव्हा 1998 साली या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी जजने निकाल दिलेला होता। तेव्हा 3-2च्या बहुमताने तो निकाल दिलेला होता की लोकप्रतिनिधींवरून अशा पद्धतीचा कुठलाही खटला चालवता येत नाही, कारण लोकप्रतिनिधी हे सभागृहाचे असतात आणि ते सभागृह हे स्वतंत्र आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो त्यावेळी झाला होता। त्यावरती खरं तर पुनर्विचार याचिका दाखल झाली होती आणि त्यानंतर 7 जजचं बेंच जे आहे ते बसलं होतं आणि त्या जजच्या बेंचने काही दिवसांपूर्वी या सगळ्या प्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण केला होता आणि त्यानंतर आज हा अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला असं आपल्याला म्हणता येईल। जजने असं म्हटलेलं आहे की लोकप्रतिनिधींना यातून कुठल्याही प्रकारची सुटका मिळत नाही, त्यांच्यावरती देखील आपण खटला चालवू शकतो अशा पद्धतीचा महत्त्वाचा एक निकाल जो आहे तो 7 जजच्या खंडपीठाने दिलेला आहे। त्यामुळे श्वेता, खरं तर 5 तेव्हा दिलेला निकाल आपलाच निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टाने फिरवल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं। अगदी धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।